नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, माझे व्हिडिओ व्ह्यूज मिळवण्यासाठी नसून लोकांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी, लोकांचं अज्ञान दूर करण्यासाठी असतात. आजचा विषय देखील असाच आहे की तुमचं अज्ञान दूर होऊन जाईल, ज्ञानामध्ये भर पडेल. की नवस आणि प्रार्थना यामध्ये फरक काय? नवस आणि प्रार्थना यामध्ये श्रेष्ठ कोण? नवस पूर्ण का होत नाही? किंवा नवस फेडायचा राहिला आता काय वाईट होईल? या संदर्भात इत्थंभूत माहिती आज मी देणार आहे. फक्त माझी सर्व लाडक्यांना नम्र विनंती आहे की आपण हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वप्रथम नवस याविषयी आपण बोलूया. आपलं एखादं मनोवांछित कार्य किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण देवाला किंवा देवीला किंवा त्यांच्या गणाला नवस बोलतो. नवस बोलत असताना आपल्या इच्छेप्रमाणे जेही काय आपण देवाला देऊ ते देवाला आपण सांगत असतो की उदाहरणार्थ माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, मग तुझ्या मी 5 वाऱ्या करीन, किंवा तुला नारळाचं तोरण घालीन, किंवा तुला सोनं देईन, तुला चांदी देईन, किंवा तुझा उपवास करेन, किंवा तुझी घरी स्थापना करेन. अशा वेगवेगळे स्वरूपाचे नवस आपण देवाला बोलत असतो. आणि अनेक वेळेला असं होतं की हा नवस खरं पाहिलं तर आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन नवस बोलण्याचं काम करत असतो, कारण आपल्या जीवनातल्या समस्या तर रोजच येत असतात आणि या समस्या जावाव्या, पूर्ण व्हाव्या म्हणून आपण देवाच्या मंदिरात गेल्यानंतर रोजच देवाला काही ना काही मागत असतो किंवा काही ना काही नवस करत असतो. तर या नवसामध्ये असा विषय असतो की नवस आणि प्रार्थना यामध्ये फरक काय? तर नवसाविषयी मी पहिल्यांदा बोलतोय, त्यानंतर प्रार्थनेविषयी बोलूया. खरं पाहिलं तर नवस हा 2 प्रकारे बोलला जाऊ शकतो. त्याच्या पाठीमागच्या भावना 2 प्रकारच्या असू शकतात. पहिली भावना स्वार्थ आणि दुसरी भावना अज्ञान, किंवा दोन्ही भावनांचं एकत्रित मिलन म्हणजे नवस. स्वार्थ म्हणजे काय? मला काहीतरी हवं आहे आणि हे हवं आहे म्हणून मी देवाला काहीतरी आमिष देतोय, आमिष दाखवतोय की 5 नारळाचं तोरण बांधेन किंवा वगैरे वगैरे. आणि यामध्ये अज्ञान देखील आहे. हे अज्ञान कसं आहे हे अगोदर समजून घेऊया. ज्यांना ईश्वर किती मोठा आहे हे माहित नाही असे लोकच नवस करतात. काय बोलतोय मी? ज्यांना ईश्वर किती मोठा आहे, प्रत्यक्षात ईश्वर म्हणजे कोण आहे, परमेश्वर म्हणजे कोण आहे हे माहीतच नाही, असे लोकच देवाला आमिष दाखवतात, नवस बोलतात. उदाहरणार्थ, तुला 5 नारळांचं तोरण बांधेन, तुला एवढे करोड रुपये देईन वगैरे वगैरे, माझं काम केलंस तर. तर आता समजून घेऊया की नवस बोलणं जरी तुमच्या श्रद्धेचा भाग असला तरी देखील ते अज्ञानी आहे आणि स्वार्थही आहे. हे कशा प्रकारे? तर लक्षात घ्या, ईश्वर म्हणजे कोण? की जिथं तुम्ही ज्या मंदिरात जाताय, ज्या मूर्ती पुढं डोकं टेकताय, तो म्हणजे ईश्वर नाही. स्वामी विवेकानंदांचं म्हणणं असं होतं की मूर्ती म्हणजे देव म्हणला तर काय हरकत नाही, पण देव म्हणजे मूर्ती म्हणण्याचा गैरसमज करू नका. म्हणजे मूर्ती असेल, देवाची ठिकाणे असतील, ते एक प्रतीक आहे कुठंतरी नतमस्तक होण्याचं. परंतु खऱ्या अर्थानं विचार केला तर ईश्वराची व्याप्ती लक्षात घेतली की तुम्ही त्याला जे जे काही अर्पण करणार आहात नवसामध्ये, या सर्वांचा निर्माता ईश्वर आहे हे लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या, जे तुम्ही आता बोलताय की मी नारळाचा नवस केलाय, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, पृथ्वीवरती जेवढीही नारळाची झाडं आहेत
त्याची निर्मिती ईश्वराने केलेली आहे, त्याचा मालक ईश्वर आहे. जसे की समुद्रातलंच पाणी हातात घ्यायचं आणि समुद्रालाच व्हायचं आणि म्हणायचं की मी समुद्राचा नवस पूर्ण केला. म्हणण्याचा अर्थ असा आहे की ईश्वर हा इतका मोठा आहे की वेद सुद्धा थकले, त्याचं वर्णन नाही करू शकले. नेते म्हणून गप्प बसले, ते नाही वर्णन करू शकत. नाही, हाही नाही, तोही नाही. ईश्वर इतका मोठा आहे. लक्षात घ्या, ह्या ज्या पृथ्वीवरच्या वस्तू काही घेऊन तुम्ही ईश्वराला नवस बोलताय. तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला जे शरीर दिले ना, ते शरीर देखील ईश्वरानंच दिले. नवस करण्याचं मन दिले ना, ते मन देखील ईश्वरानंच दिले. ह्या पृथ्वीवरचे प्रत्येक पदार्थ, प्रत्येक वस्तू, पंचमहाभूत जेही काय असेल ते ईश्वरानं निर्माण केलंय, त्याचा मालक ईश्वर आहे. आता ही पृथ्वी, अख्ख्या ब्रह्मांडाच्या पुढे या पृथ्वीचा विचार जर केला तर मोहरीच्या दाण्या एवढी सुद्धा ही पृथ्वी नाहीये ह्या ब्रह्मांडाच्या पुढं. जो एक सूर्य तुम्हाला दिसतोय ना, उन्हाळ्यामध्ये आपल्याला धोबी पचाड करून टाकतोय हा सूर्य, अख्ख्या पृथ्वीचं पालन पोषण करतोय हा सूर्य. असे लाखो सूर्य सूर्यमालेमध्ये आहेत. खगोलशास्त्रज्ञ जे आहेत, ब्रह्मांडाचा अभ्यास करणारे जे शास्त्रज्ञ आहेत, ते सुद्धा अचंबित आहेत की त्यांनाही अजून काही शोध लागलेले नाहीत. याचा अंत कुठं आहे या ब्रह्मांडाचा हेही माहिती नाही. इतकं मोठं ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडापुढे एवढी मोठी पृथ्वी राईच्या दाण्या एवढी दिसती. मग तुमचं अस्तित्व इथं काय? अशा परमेश्वराला आपण मी तुला हे देईन, मी तुला ते देईन म्हणून अज्ञानापोटी, स्वार्थापोटी नवस करत असतो. तर पहिला विषय, नवस करणे हा श्रद्धेचा भाव जरी असला तरी अज्ञानाचा आणि सर्वात कनिष्ठ भाव आहे नवस करणे. त्यामुळं ज्यानं ईश्वराचं अस्तित्व काय आहे हे जाणलं ना, तो कधीच ईश्वराला नवस बोलणार नाही किंवा मी ईश्वराला फुलं वाहिली, मी देवाची पूजा केली, असं कधीच म्हणणार नाही. कारण पूजा करणारे तर तुम्ही कोण, आणि त्याची भक्ती आपण म्हणतो की मी देवाची सेवा करतोय. तुम्ही कोण सेवा करणार आहे? त्यानं तुम्हाला जिवंत ठेवलंय, हे हातात सुद्धा ताकद तोच देतोय, आणि मग त्या हाताने आपण पूजा करतोय. तर नवस बोलणं हे चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाहीये, परंतु याच्या पाठीमागं अज्ञान आहे. आता अनेक नवस पूर्ण का होत नाहीत? तर लक्षात घ्या, जर आपण असं समजलं की तो देव माझ्या नवसाला पावला, म्हणजे तुम्ही काय लाच त्याला दिली, ती लाच त्यानं स्वीकारली आणि तुमच्यावर तो खुश झाला आणि तुमचा नवस पूर्ण केला, असं नाही होणार. ईश्वर हा का कोई लाचखोर अधिकारी नाही की लाच घेऊन तुमची कामं करतो, असं नाही होणार. आणि जर असं झालं तर तो ईश्वर नाही होऊ शकत. ईश्वर नाही होऊ शकत. तो घेऊन तुम्हाला काय देतोय म्हणजे हा ईश्वर नाही होऊ शकत ना. त्यामुळं हा तुमच्या मनाचा भाव असतो किंवा नवस पूर्ण होण्यास सुद्धा तुमचं अंतर्मनच तुम्हाला सहकार्य करत असतं आणि तो नवस पूर्ण होत असतो. आता अनेक वेळेला तुम्ही 100 नवस केले तर 100 नवसापैकी 4-5 किंवा एकही नवस पूर्ण होत नाही. सरळ सरळ आहे ना. मग इथंच तुम्ही समजून जा, ईश्वर तुमच्या वस्तू घेऊन खुश होत असतात तर तुमचे सगळे नवस पूर्ण झाले असते, जगातल्या प्रत्येकाचे नवस पूर्ण झाले असते. तर असं नाही. ईश्वर हा लाचखोर नाही. त्यामुळं तुमच्या नवसाला तो पावला वगैरे हा ठीक आहे, हा तुमच्या अज्ञानाचा भाव असेल किंवा श्रद्धेचा भाव असेल, मी याला खोडून नाही काढत. पण नवस करणं किंवा देवाला लाच देणं हे अज्ञानाचा एक भाव आहे. आता अनेक वेळेला आपण असं म्हणतो की आमचा नवस फेडायचा राहिलाय म्हणून ईश्वर आमच्यावर रागवलाय. तर आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या सर्वांचा निर्माता तो आहे का? तर 100% आहे. त्यामुळं तुम्ही काय दिलं नाही तर तुम्हाला लगेच तो रागवणार किंवा तो तुमच्याकडून हप्ता वसूल करेल असं काही नाही आहे. त्यामुळे नवस फेडूनला नाही किंवा तर काय देव नाराज होईल, तुमच्यावर काहीतरी कोप करेल, हे अगदी अज्ञानाचं म्हणणं आहे. देव असाही करत नाहीये. जो भक्ती करणारे हे त्याच्यासाठी समान आहेत, आस्तिकही आणि नास्तिकही त्याच्या समान आहेत. तो सर्वांच्या हृदयामध्ये वास करणारा ईश्वर आहे. फक्त या निसर्गाच्या नियमानुसार आपल्याला कर्माचं फळ मिळत असतं. त्यामुळे नवस फेडला नाही म्हणून काहीतरी डोक्यावरती आभाळ पडेल, काहीतरी वाटोळ होईल,
नवस फेडला नाही म्हणून माझा मुलगा मेला, असे काही काही लोक म्हणतात. किती देवाचा घोर अपमान करतोय की तुम्ही एखाद्या नारळाचा किंवा एखाद्या ग्राम एखाद्या तोळ्याचा सोन्याचा नवस त्या ब्रह्मांडपतीला केला आणि तो तुम्ही नाही फेडला म्हणून तुमच्या बाळाला त्यानं मारलं. किती मोठं अज्ञान आहे. आज पण ईश्वराची व्याप्ती, ईश्वराविषयी आपल्याला खरं ज्ञान देणारे कोण नाहीतच ना. प्रत्येकजण काहीतरी खोटं रेटून देतोय आणि प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतोय. तर असं नाही, देव कोप करत नाही, नवस फिटला नाही तरी नाही. हा फक्त आपली एक मानसिकता काय असते की मी देवाशी पण गद्दारी करतोय, मी नवस नाही फेडला. आपलंच मन आपल्याला खातं आणि म्हणून नवस केला असेल तर नक्कीच फेडा, पण जर नाही फिटला तर दुःख मानू नका. आता आला विषय प्रार्थनेचा. मी पहिल्यांदाच म्हणलं की नवस हा स्वार्थापोटी किंवा अज्ञानातून किंवा वेड्या भक्तीपोटी केला जातो. आता विषय प्रार्थनेचा आला. नवस आणि प्रार्थना यामध्ये श्रेष्ठ कोण असं म्हणला तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन प्रार्थना श्रेष्ठ. कारण प्रार्थनेमध्ये देवाणघेवाणीचा काही संबंध नाहीये. मी तुला हे देईन ते असं काहीच नाहीये. प्रार्थना करत असताना शून्य बनवून केली जाते की हे ईश्वरा, हे परमेश्वरा, हे अनाथांच्या नाथा, दीनांच्या नाथा, मी तुला शरण आलोय. मी तुझ्यासमोर कसपटाप्रमाणे सुद्धा नाहीये. मी तुझ्या पुढे शून्य आहे. आता सगळं करून थकलो परमेश्वरा, सगळे प्रयत्न केले, नवस केले, सगळे करून थकलो. आता मला तुझ्याशिवाय कोणी वाचवू शकत नाही किंवा तुझ्याशिवाय माझे काम कोणी करू शकत नाही. तू सर्वे सर्व आहेस. अशा वेगवेगळ्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये आपण ईश्वराची प्रार्थना करत असतो. आणि ती प्रार्थना करत असताना नीट विचार करा की इथं कुठंतरी आपण त्याचं अस्तित्व मानलेलं असतं की तू प्रचंड मोठा आहेस आणि तुझ्या पुढे मी कोणीही नाही. लाच देण्याचा प्रश्नच येत नाही. प्रश्न काय, तुझ्या पुढे मी कोणीही नाही. मग जर मी तुझ्या पुढे कोणी नाहीये तर मी एकच सांगतो, मी तुझ्या आश्रित आहे. जसं आपण एखादं कुत्रं पाळलेलं आहे, हे कुत्रं त्या मालकाच्या आश्रित आहे. त्यानं जर त्याला भाकरी टाकली तरच मिळेल, अन्यथा ते उपाशी मरेल. तसंच आपण ईश्वराचे आश्रित आहोत. तुझ्याशिवाय मला कोणी नाही. तुझं अस्तित्व मला मान्य आहेच आहे. एवढंच काय की मी तुझ्या पुढे कोणीच नाही आणि तुझ्याशिवाय सुद्धा मला कोणी नाही. तूच मला वाचू शकतोस. तू दिनांचा नाथ आहेस. आणि तुम्ही गजेंद्र मोक्ष असेल, प्रल्हादाची उदाहरणं असतील, अशी कितीतरी उदाहरणं पाहिलेत. यांनी ईश्वराला नवस नाही बोललेला, यांनी ईश्वराला प्रार्थना केलेली आर्तभावेनं की हे ईश्वरा, दिनांच्या नाथा, थकलो मी, आता कंटाळलो, आता मला कोणीही नाही, फक्त तूच आहे आणि तूच यातून बाहेर काढू शकतो. खऱ्या हृदयापासून जर प्रार्थना केली तर त्या ब्रह्मांडपती ईश्वराच्या हृदयामध्ये ती बाण रुतून बसल्यासारखी प्रार्थना रुतून बसते. आणि खरी प्रार्थना मनातून येण्यासाठी तशी तळमळ लागते. नवस कदाचित खोटा खोटा बोलला जाऊ शकतो, प्रार्थना खोटी नसते. किंवा ऍक्टिंगने केलेली प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. खरोखरच ज्यावेळेला आपण थकून जातो, त्रासून जातो, व्यापून जातो, कोणच नाही, अख्खं जग विरोधात आहे किंवा शरीरानं साथ सोडलेले किंवा वाटेल ते जातं, काहीच होत नाही आपल्या जीवनात, काहीच काम देखील होत नाही, काहीच होत नाही, त्यावेळेला आपण त्या प्रभूला शरण जात असतो आणि त्याला एकच म्हणत असतो, हे दिनांच्या नाथा, बस आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. नाथ्यांचे रंग पाहिले, जगाचे रंग पाहिले, सगळे एक साथ गद्दार, स्वार्थी. आता फक्त तूच, कधीच साथ न सोडणारा तूच. असं करत करत ज्या त्या भावनेनं, म्हणजे मी जे बोलतोय तसंच तुम्ही बोललं पाहिजे असं नाही, ज्या त्या भावनेनं ज्या प्रार्थना होतात ना, ईश्वरापर्यंत 100% पोहोचतात. प्रार्थना आपण या आर्त भावनेनं जर केली तर ईश्वरापर्यंत पोहोचते. एवढे मोठमोठे नवस बोलायचे, कर्ज काढून ते फेडायचे, काही आवश्यकता नाही बाळांनो. कोणताही देव तुमचं काही वाटोळ करू शकत नाही. हा, तुम्हाला बुवा बाबा सांगतात, नवस फेडला नाहीस म्हणून तुझं असं झालंय, नवस फेडला नाही म्हणून तसं झालंय. त्या बुवा बाबालाच माहित नाही ईश्वराचं अस्तित्व काय आहे, म्हणून ते असे बोलतात. अज्ञानातून भक्ती नका करू, डोळे उघडे ठेवून भक्ती करा.
हीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची दैवी सेवा करा. हे ज्ञान पोहोचवणं ही सुद्धा भक्तीच आहे ना. तसेच जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचे बटन दाबा. जय आदिशक्ती.